गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम यांनी एस मराठी वाहिनीला दिलेल्या खास मुलाखतीत महत्त्वपूर्ण विधान केलंय। त्यांनी स्पष्टपणे सांगितले की मराठा आणि कुणबी मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्यात काहीच हरकत नाही असे ते म्हणाले। या वक्तव्यानंतर राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले। महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या जे ओबीसी आणि मराठा हे जे वाद सुरू आहे, हे वाद काय महाराष्ट्राला लाभधारक नाही। महत्त्वाचं म्हणजे जे मराठा आहेत, ओबीसी आहेत। ओबीसीमध्ये मराठांना समाविष्ट करणं हा कुठेतरी चुकीचा होईल, कारण की आपल्याला जे अधिकार राज्य सरकारला, केंद्र सरकारला आहे समाविष्ट करण्याचा, काही जाती जमाती असतील ते आपल्याला विशेष पद्धतीने आपल्याला करावा लागत असतो। आणि त्या दृष्टिकोनातून जे खरं कुणबी असेल, मराठा कुणबी असेल, त्याच्यामध्ये नोंद असेल, तर त्या लोकांना जातीचा दाखला देण्यामध्ये कोणत्याच प्रकारचा अडचण नाही असं मला तरी वाटते। कारण की त्याच्यामध्ये नमूद आहे, कारण की आपण पाहतो की सुप्रीम कोर्टाचा रुलिंग आहे की जेव्हा कोणत्याही माणसाला जर आपल्याला दाखला देण्याची गरज असेल तर ते सगळं आपल्याला आजोबापासून आपल्याला सगळं माहिती सादर करावा लागतो आणि त्याच्यानंतरच आपल्याला व्हॅलिडिटीचा सर्टिफिकेट मिळू शकतो। हा एक प्रकारचा डायरेक्टिव्ह सुप्रीम कोर्टाचा आहे। म्हणून त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा वाद न करता ज्यांच्या नोंद कुणबी मराठा कुणबी असेल, कुणबी मराठा असेल, अशा प्रकारचा नोंद असेल तर त्या लोकांना कोणत्याच प्रकारचा ओबीसी म्हणून दाखला देण्यामध्ये कोणत्याच प्रकारचा हरकत वाटत नाही, मला तरी वाटत नाही अशा प्रकारचं या निमित्ताने सांगू इच्छितो। आणि आपण या राज्यामध्ये व्यवस्थित आपण राहत असताना सगळं समाज एक होऊन, एक संघ होऊन आपण राहायला पाहिजे असं माझ्या तरी जनतेला आव्हान आहे। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी जावेद अली सय्यद, गडचिरोली। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।